जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हण आपल्याकडे फेमस आहे। बनी तो बनी नाही तो परभणी असा वाक्प्रचार सुद्धा। आता याचा नेमका अर्थ काय ते परभणीकरांनाच माहिती। परभणीकर तर रस्ते, पाणी, दळणवळण अशा मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत। परभणीमध्ये MIDC आहे पण मोठे उद्योग व्यवसाय नाहीत। शेती हाच एकमेव व्यवसाय आहे। ही शेती सततचा दुष्काळ, गारपिटीमुळे तोट्याचीच राहिली आहे। शेतकऱ्यांवर येणारी आत्महत्येची वेळ, बेरोजगारी, कामानिमित्त होणारे स्थलांतर हे देखील या ठिकाणचे मुख्य प्रश्न आहेत। अशा परभणीत सामना रंगणारे तो महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून मैदानात उतरवलेल्या रासपचे अध्यक्ष महादेव जानकर विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव यांच्यात। संजय जाधव हे स्थायिक उमेदवार असून 2 टर्म खासदार देखील होते, तर महादेव जानकर हे आयात आणि बाहेरचे उमेदवार आहेत। त्यामुळे महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव या लढाईत कोण गेम चेंजर ठरणार हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। परभणी लोकसभा मतदारसंघात केवळ परभणी जिल्हाच येत नाही तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर हे विधानसभा मतदारसंघ देखील येतात। त्यामुळे परभणी आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आहे। परभणी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो। शिवसेनेच्या तिकिटावरून अशोक देशमुख हे लोकसभेमध्ये पोहोचले तेव्हापासून ते आत्तापर्यंत केवळ एक अपवाद वगळता नेहमीच शिवसेनेचा खासदार परभणीतून लोकसभेमध्ये गेलाय। एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि लोकसभा मतदारसंघाचे खासदार दोघे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिलेले आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघावर परिणाम झालेला नाही। 2019च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे संजय जाधव हे 42,199 मताधिक्यांनी निवडून आले होते। या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर होते। संजय जाधव यांना 5,38,941 तर राजेश विटेकरांना 4,96,742 मतं मिळाली होती। राज्यात झालेल्या चुरशींच्या लढतींपैकी ही एक लढत ठरलेली होती। आता महादेव जानकर की संजय जाधव यामध्ये कोण कोणाला भारी पडणार हे जाणून घेण्यासाठी आधी परभणी लोकसभा मतदारसंघात असलेल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊ। त्यातून कुणाची किती ताकद आहे याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकतो। परभणी लोकसभा मतदारसंघात परतूर, जिंतूर, घनसावंगी, पाथरी, परभणी, गंगाखेड या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। जिंतूर आणि परतूर या विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत। परभणी मतदारसंघाचा आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे। पाथरीचे आमदार हे काँग्रेसचे आहेत। घनसावंगीचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत। राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड येथून आमदार आहेत। म्हणजेच भाजप वगळता कुणाचेच 2 आमदार या लोकसभा मतदारसंघात नाहीयेत। असं असलं तरी बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग या मतदारसंघामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्याचा फायदा संजय जाधव यांना होऊ शकतो असं राजकीय जाणकार सांगतात। परभणी लोकसभा मतदारसंघात जालन्यातील 2 विधानसभा मतदारसंघांचा सुद्धा समावेश असल्याने मराठा आणि मुस्लिम मतदारांची संख्या इथं लक्षणीय आहे। त्यामुळे जातीय समीकरण इथं फार महत्त्वाचं ठरतं। सोयरे धायऱ्यांसह हिंदू मुस्लिम राजकारण इथं चालतं। तसेच धनगर आणि OBC मतांचा फॅक्टरही इथं मोठ्या प्रमाणात चालतो। 1-2 महिन्यांपूर्वीच महादेव जानकरांनी परभणी लोकसभेवर आपला दावा सांगितला होता। या मतदारसंघात OBC मतदार जास्त असल्यामुळे आपण इथून लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। यासह माझ्या जवळपास 90% बूथ कमिट्या झाल्यात। जेव्हा 100% हे काम होईल तेव्हा मी परभणीमध्ये येऊन मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहे। या मतदारसंघात आमचा एक आमदार असून इतरही स्थानिक लोकप्रतिनिधी देखील आहेत। या भागात पक्षाची ताकद मोठी आहे। तसंच OBC मतदार इथे जास्त असल्यामुळे परभणी लोकसभेची निवडणूक लढवून ती जिंकणारच असंही ते म्हणाले होते। पण जातीय समीकरण थोडी बाजूला करून विकासाचा मुद्दा या मतदारसंघात अगदी महत्त्वाचा विषय। परभणीमध्ये लोकांसाठी एकच प्रश्न जिव्हाळ्याचा आहे, तो म्हणजे रस्ते। वांगी रोड असो की नांदखेडा रोड असो की ऐन शहरातील रस्ते असो, त्यांच्यावर शेवटचं डांबर नेमकं कधी पडलं होतं यावरून पैज लावली जाते। उघडा महादेव मंदिर रोड ते देशमुख हॉटेलचा रस्ता चांगला करण्यासाठी किती वेळा आंदोलन करण्यात आलेत याची तर गणतीच नाहीये। जिंतूर, पूर्णा, गंगाखेड, सेलू आणि पाथरी या निम शहरी भागातील सरकारी रुग्णालयांची अवस्था अतिशय गंभीर असल्याचं वारंवार पाहायला मिळतं। कोरोना काळात आणि त्यानंतरच्या काळामध्ये देखील सरकारी रुग्णालयांची दुरावस्था हा चर्चेचा विषय होता। कापूस आणि सोयाबीनला भाव मिळवून देऊ हे आश्वासन तर प्रत्येक निवडणुकीत दिलं जातं, पण त्याचं पुढे नेमकं काय होतं
हा संशोधनाचा विषय। बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी परभणीकर इथून शिवसेनेलाच पसंती देत आलेत, पण परभणीचा विकास झाला नसल्याची खंत इथल्या नागरिकांमध्ये वारंवार दिसून आली आहे। त्यामुळे परभणीची जनता यावेळी संजय जाधव यांनाच विजयाची हॅट्रिक साधण्याची संधी देणार की महादेव जानकर यांना संधी देणार हे निवडणुकीच्या निकालामधून स्पष्ट होईल। याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका।